नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर पहिला धबधबा पाहिल्यानंतर आम्ही दुसरा धबधबा पाहण्यासाठी निघालो. हा धबधबा थोडा आतमध्ये असल्यामुळे आम्हाला चालत थोडं लांब जावं लागलं आणि पाऊस झाल्यामुळे पायवाट होती आणि चिखल झाला होता, त्यामुळे पाय घसरण्याची शक्यता जास्त होती. म्हणून आम्ही थोडा हळूहळू सर्वजण पायी चालत गेलो आणि रिमझिम पाऊस चालूच होता बारीक असा. चालत चालत गेलो आणि निसर्गाच्या सानिध्यात चालत जाण्याची मजाच काही वेगळी होती. ते बघा, आम्ही पोचलो आता धबधब्याजवळ. धबधब्याजवळ पोचलो तेव्हा सगळा थकवा क्षणात दूर झाला आमचा. थंड पाणी असल्यामुळे आजूबाजूचे हिरवेगार डोंगर आणि धबधब्याचे मनमोहक आवाज मनाला खूप आनंद देत होते. सारांशने तर खूप धमाल केली. तो पाण्यात खेळण्यात इतका रमला होता. पाऊस धारा तन मन फुलवून जाते. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप जगलेले, परसनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप जगलेले, परसनी आले रंग प्रीतीचे. सर्वांनी धबधब्याजवळ छान फोटोशूट केले. पाण्याच्या सरीमध्ये काढलेले फोटो खूप सुंदर आले होते. अशा आठवणी आयुष्यभर मनात जपून ठेवाव्याशा वाटतात ना. थोडा वेळ निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर परतीचा प्रवास सुरू केला. पुन्हा चालत चालत पार्किंगपर्यंत यावं लागलं. तिथे येऊन सर्वांनी चेंजिंग रूममध्ये कपडे बदलले. तेल माली फ्रेंड्स, सगळ्यांना जोरदार भूक लागली होती. मग मुलांनी आणलेले कुरकुरे, चिप्स आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो घालून मुलांनी छान अशी भेळ तयार करून सर्वांना दिली. तर सर्वांनी उभेच भेळ खाऊन घेतली आणि गप्पा मारत मारत त्या क्षणाचा आनंद घेतला. अशा प्रकारे आमची छोटीशी ट्रिप खूप छान आणि संस्मरणीय झाली. निसर्ग, कुटुंब, हसणं खेळणं आणि एकत्र घालवलेले हे क्षण नेहमीच खास असतात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.